आदित्य देशमुख हे फक्त नाव नव्हतं, तर मुंबईच्या उद्योग विश्वातील एक ब्रँड होता. देशमुख ग्रुपचा मालक आणि मॅनेजिंग डायरेक्टर. ज्या वयात तरुण मुलं करिअरची सुरुवात करतात, त्या वयात आदित्यने मुंबईच्या आकाशात उत्तुंग इमारतींचं साम्राज्य उभं केलं होतं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, BKC मधील त्याच्याच एका इमारतीच्या 50व्या मजल्यावर असलेल्या त्याच्या अलिशान ऑफिसमधून संपूर्ण मुंबई त्याच्या पायाशी असल्याचा भास व्हायचा. तो एक स्वनिर्मित सम्राट होता. त्याचा शब्द म्हणजे कायदा होता आणि ज्याचा विश्वास होता की जगात अशी कोणतीही समस्या नाही जी पैशाने आणि पॉवरने सोडवली जाऊ शकत नाही. त्याच्या कठोर आणि व्यावहारिक स्वभावाच्या अगदी विरुद्ध होती त्याची आई, शारदा देशमुख. शारदाबाईंचं माहेर कोल्हापूरचं. लग्नानंतर ते मुंबईत आल्या खरं, पण त्यांचं मन कायम कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी असायचं. घरातल्या छोट्या देवाऱ्यात महालक्ष्मीची एक सुंदर मूर्ती होती, ज्यासमोर त्या रोज न चुकता दिवा लावायच्या. त्या नेहमी आदित्यला म्हणायच्या, बाळा, कितीही मोठं झालंस तरी 2 आईंना कधी विसरू नकोस. एक तुझी ही जन्म दिलेली आई आणि दुसरी ती जगाची आई, आपली महालक्ष्मी. पण आदित्यसाठी या सगळ्या गोष्टी निरर्थक होत्या. तो आईच्या श्रद्धेची चेष्टा करायचा नाही, पण त्याने ती कधीच स्वीकारली नाही. देवधर्म या गोष्टी त्याच्यासाठी कमकुवत लोकांच्या कल्पना होत्या. तो स्वतःचा देव होता. त्याच्या साम्राज्याचा आणि त्याच्या आयुष्याचा एकमेव वारसदार होता त्याचा लहान भाऊ रोहन. पण रोहन या साम्राज्यापासून कोसं दूर होता. त्याला आपल्या मोठ्या भावाच्या व्यवसायात किंवा त्याच्या पैशात कवडीचाही रस नव्हता. तो एक समाजसेवक होता. रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी तो एक छोटीशी NGO चालवायचा. त्यांना शिकवायचा, त्यांच्यासोबत रमायचा. याच गोष्टीत त्याला खरा आनंद मिळायचा. आदित्यला त्याचं हे वागणं कधीच पटलं नाही. ज्या वयात तू साम्राज्य उभं करायला हवंस, त्या वयात तू फुटपाथवरच्या मुलांसोबत खेळत बसतोस. तो नेहमी रोहनला टोमणा मारायचा. पण तरीही दोघा भावांमध्ये एक अतूट नातं होतं. आदित्यच्या कठोर स्वभावामागे रोहनसाठी असलेलं प्रेम कधीच लपलं नाही. एके दिवशी या साम्राज्याला असा एक धक्का बसला, ज्याने आदित्य देशमुख नावाच्या या बिल्डरला जमिनीवर आणलं. रोहनला एका गंभीर आजाराने ग्रासलं, अप्लास्टिक ॲनिमिया. त्याच्या शरीराने नवीन रक्तपेशी बनवणे बंद केलं होतं. आदित्यने आपल्या लहान भावासाठी आकाश पाताळ एक केलं. देशातील आणि परदेशातील सगळ्यात मोठ्या डॉक्टरांना बोलवण्यात आलं. रोहनला मुंबईच्या सर्वात महागड्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, जिथे अख्खा एक मजला फक्त त्याच्यासाठी बुक करण्यात आला होता. आदित्य पैशाच्या जोरावर सगळं काही विकत घेऊ शकत होता, पण तो रोहनसाठी एक बोन मॅरो डोनर विकत घेऊ शकत नव्हता. बोन मॅरो डोनर म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या शरीरातील अस्थिमज्जा, बोन मॅरो मधील काही निरोगी पेशी दान करते, जेणेकरून दुसऱ्या आजारी व्यक्तीचा जीव वाचू शकेल. कुटुंबात कोणाचाच मॅच मिळाला नाही. आता फक्त एका अनोळखी डोनरवर सगळी आशा होती, पण ज्याची शक्यता लाखात एक होती, ज्या आदित्यने कधीच कोणासमोर मान झुकवली नव्हती. तो आज हतबल झाला होता. त्याचे पैसे, त्याची ओळख, त्याच्या मंत्रीसंत्र्यांसोबतचे संबंध, सगळं काही व्यर्थ ठरत होतं. तो रोज हॉस्पिटलच्या काचेच्या दरवाजातून रोहनला पाहायचा. रोहनचा हसरा चेहरा कोमेजून गेला होता. त्याचं शरीर सुकत चाललं होतं. आपल्या भावाला असहाय्यपणे मरताना पाहणं हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा पराभव होता. एके दिवशी रात्री तो हॉस्पिटलमधून आपल्या घरी न जाता थेट मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराजवळ गाडी घेऊन आला. तो गाडीतून खाली उतरला नाही, फक्त बाहेरूनच मंदिराच्या कळसाकडे एकटक पाहत राहिला. त्याला त्याची आई आठवली, जी नेहमी म्हणायची, बाळा, जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा देवी आई एक नवीन वाट नक्की दाखवते. आज पहिल्यांदाच आदित्य देशमुखला वाटत होतं की सगळे रस्ते खरंच बंद झाले आहेत. तो गाडीच्या स्टेअरिंगवर डोकं ठेवून लहान मुलांसारखा रडू लागला. त्याचा अहंकार, त्याचा आत्मविश्वास सगळं काही गळून पडलं होतं. आणि त्या क्षणी त्या हातात झालेल्या सम्राटाने एका शक्तीसमोर
पहिल्यांदाच हार मानली, जिला तो कधीच मानत नव्हता. त्याने डोळे मिटले आणि हात जोडले. मी नाही ओळखत तुला, पण जर तू खरंच असशील तर ऐक. मी माझ्या आयुष्यात कधीच काही मागितलं नाही, पण आज मी तुझ्याकडे माझ्या भावासाठी भीक मागतोय. त्याला वाचव, त्याला एक डोनर मिळवून दे. या बदल्यात तू जे मागशील ते देईन. तो एक क्षण थांबला. काय होतं त्याच्याकडे देण्यासारखं? पैसा? तो तर व्यर्थ होता. पॉवर? तीही कुचकामी होती. मग त्याला आठवलं त्याचं सगळ्यात मोठं स्वप्न. मुंबईच्या मध्यभागी समुद्रकिनारी असलेली त्याची ती मोक्याची जागा, जिथे तो देशातील सगळ्यात उंच आणि आलिशान देशमुख सिग्नेचर टॉवर बांधणार होता. ती बिल्डिंग त्याच्या साम्राज्याचं प्रतीक होती. तो धागा पकडून तो पुढे म्हणाला, ऐक, माझ्या त्या सिग्नेचर टॉवरचा प्रोजेक्ट, जो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे, मी तो तिथेच थांबेन. आणि त्याच जागेवर माझ्या स्वतःच्या पैशाने, माझ्या कंपनीच्या सर्व ताकदीनिशी मी कर्करोगाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी देशातलं सगळ्यात मोठं आणि अत्याधुनिक चॅरिटेबल हॉस्पिटल तुझ्या नावाने बांधीन. मी माझ्या सगळ्यात मोठ्या स्वप्नाचा त्याग करेन. तू फक्त माझ्या भावाचे प्राण वाचव. ही एका व्यावसायिकाची डील नव्हती. हा एका हरलेल्या भावाचा नवस होता. त्याने आपल्या साम्राज्याचा सौदा आपल्या भावाच्या श्वासांसाठी केला होता. आता फक्त ती दिव्य आई ही डील स्वीकारणार का, हेच पाहणं बाकी होतं. मंदिराबाहेर केलेला तो नवस, तो सौदा फक्त एक हताश भावाची किंकाळी नव्हती. तो आदित्य देशमुखच्या अहंकाराचा मृत्यू आणि त्याच्यातील एका नवीन माणसाचा जन्म होता. त्या रात्रीनंतर तो घरी गेला नाही. तो थेट आपल्या ऑफिसमध्ये पोचला. पहाटेचे 3 वाजले होते. 50व्या मजल्यावरील त्या शांत अंधाऱ्या ऑफिसमध्ये बसून तो फक्त समोरच्या काचेच्या भिंतीतून मुंबईकडे पाहत होता. पण आज त्याला ती मुंबई, ते शहर, पायाखालचे साम्राज्य वाटत नव्हते, तर असंख्य दिव्यांचा एक असा पसारा वाटत होता, ज्यात त्याचा स्वतःचा दिवा विझण्याच्या मार्गावर होता. सकाळ होताच त्याने आपल्या कंपनीच्या सगळ्या महत्त्वाच्या लोकांना बोर्ड मीटिंगसाठी बोलावले. सगळेजण आश्चर्यचकित होते. मीटिंग सुरू झाल्यावर आदित्यने फक्त 2 वाक्य सांगितली, ज्याने संपूर्ण कॉर्पोरेट जगतात भूकंप आला. आपला देशमुख सिग्नेचर टॉवर हा प्रोजेक्ट मी कायमचा रद्द करत आहे. त्या जागेवर देशमुख ग्रुप आपल्या खर्चाने एक चॅरिटेबल चिल्ड्रन कॅन्सर हॉस्पिटल बांधणार आहे. उद्यापासून कामाला लागा. बोर्डरूममध्ये भयान शांतता पसरली. अब्जावधी रुपयांचा तो प्रोजेक्ट, जो कंपनीचा चेहरामोहरा बदलणार होता, तो रद्द करण्याचा निर्णय ऐकून सगळे हादरले. अनेकांनी त्याला वेड्यात काढले, समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासमोर बसलेला आदित्य देशमुख हा नेहमीचा कठोर व्यावसायिक नव्हता, तर एक असा भाव होता ज्याने आपल्या भावाच्या श्वासांसाठी स्वतःच्या साम्राज्याला पणाला लावले होते. त्याच दिवशी त्याने आणखीन एक काम केले. त्याने आपल्या PR टीमला बोलावून मॅच फॉर रोहन ही मोहीम पुन्हा नवीन ताकदीने सुरू करायला सांगितली. पण यावेळी ती एक व्यावसायिक मोहीम नव्हती. त्याने स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ठरवले. तो व्हिडिओ त्याच्या आलिशान ऑफिसमध्ये नाही, तर हॉस्पिटलच्या एका सामान्य कॉरिडॉरच्या जमिनीवर बसून रेकॉर्ड करण्यात आला. विस्कटलेले केस, थकलेले डोळे, चेहऱ्यावरची हताशा आणि आवाजातील कंप, जगातल्या सगळ्यात मोठ्या मासिकांच्या मुख्य पृष्ठावर झळकणारा तो सम्राट आज एका सामान्य हरलेल्या भावासारखा दिसत होता. त्याने कॅमेऱ्याकडे पाहून बोलायला सुरुवात केली. माझं नाव आदित्य देशमुख आहे. तुम्ही मला एक यशस्वी व्यावसायिक, कुणी बिल्डर तर कुणी उद्योजक म्हणून ओळखत असाल, पण आज मी तुमच्याशी एक भाऊ म्हणून बोलतोय. माझा लहान भाऊ रोहन अप्लास्टिक ॲनिमियाशी लढतोय आणि त्याला वाचवण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. एका बोन मॅरो डोनरची गरज आहे. मी माझे सगळे पैसे, माझी सगळी ताकद वापरून थकलोय. मी हरलोय. कृपया एक स्टेम सेल डोनर म्हणून नोंदणी करा. कदाचित तुमच्यापैकीच कोणीतरी माझ्या भावाला जीवनदान देऊ शकेल. प्लीज माझ्या भावाला वाचवा. शेवटचे शब्द बोलताना त्याचा आवाज कातर झाला आणि डोळ्यातून पाणी वाहू लागले.
तो व्हिडिओ म्हणजे एक वादळ होतं. एका शक्तिशाली माणसाने जगासमोर मांडलेली त्याची हतबलता, त्याचा तो प्रामाणिकपणा लोकांना प्रचंड भावला. तो व्हिडिओ काही तासांतच करोडो लोकांनी पाहिला, शेअर केला. देशाच्या कानाकोपऱ्यातून, अगदी परदेशातूनही लोक रोहनसाठी प्रार्थना करू लागले आणि डोनर म्हणून नोंदणी करण्यासाठी रांगा लावू लागले. एकीकडे ही मोहीम सुरू असताना आदित्यने शांतपणे आपल्या नवसावर काम सुरू केले होते. तो आता दिवसातील अर्धा वेळ हॉस्पिटलमध्ये रोहनजवळ असायचा आणि उरलेला अर्धा वेळ ऑफिसमध्ये आर्किटेक्टसोबत बसून त्या चॅरिटेबल हॉस्पिटलच्या आराखड्यावर काम करायचा. आजवरच्या डोळ्यांनी तो फक्त नफ्याचे आकडे पाहायचा. ते डोळे आता लहान मुलांच्या वॉर्डमध्ये किती खेळती हवा असावी याचा विचार करत होते. ज्या हातांनी तो फक्त अब्जावधींच्या करारावर सह्या करायच्या, ते हात आता हॉस्पिटलच्या डिझाईनवर खुणा करत होते. तो त्याचं वचन पूर्ण करत होता, तेही चमत्काराची वाट न पाहता. एके दिवशी हॉस्पिटलमध्ये रोहनने त्याच्या मोबाईलवर तो व्हायरल व्हिडिओ पाहिला. आपल्या मोठ्या भावाची ती अवस्था पाहून त्याचे डोळे भरून आले. त्याने क्षीण आवाजात आदित्यला म्हटले, दादा, माझ्यासाठी तू तुझं सगळ्यात मोठं स्वप्न का तोडतोस? नको करूस असं. आदित्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, वेड्या, माझं स्वप्न काचेच्या आणि विटांच्या इमारती बांधणं नव्हतं. ते तर मी आता जगतोय. अनेक वर्षांनी मी असं काहीतरी बांधतो ज्यात एक आत्मा आहे, एक उद्देश आहे. आणि हा उद्देश तू मला दिलास. हे प्रायश्चित नाही, ही तर माझ्या आयुष्याची खरी सुरुवात आहे. पण नियती अजूनही परीक्षा पाहत होती. 2 महिने उलटून गेले. लाखो लोकांनी नोंदणी करूनही रोहनचा 10/10 HLA मॅच काही सापडत नव्हता आणि त्याची तब्येत आता वेगाने खालावत होती. एके रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि डॉक्टरांनी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले. डॉक्टरांनी आदित्यला बोलावून स्पष्टपणे सांगितले, मिस्टर देशमुख, आम्ही आमचे शर्तीचे प्रयत्न करत आहोत, पण आता पुढचे 24 तास खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा. हे ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. तो इतके दिवस ज्या आशेवर जगत होता, ती आशा आता मरत होती. त्याला वाटलं देवाने आपला सौदा नाकारला. तो फसला होता. त्याच रात्री तो पुन्हा महालक्ष्मी मंदिराबाहेर आला. आज तो प्रार्थना करायला नाही, तर जाब विचारायला आला होता. तो गाडीतच बसून किंचाळला, मी माझा शब्द पाळला. मी माझं सगळं काही सोडून दिलं. मग तू का तुझा शब्द फिरवतेस? का असा खेळ खेळतेस माझ्यासोबत? तो पूर्णपणे तुटला होता. त्या क्षणी त्याचा मोबाईल वाजला. हॉस्पिटलमधून फोन होता. डॉक्टरांचा घाबरलेला आवाज ऐकून त्याचे हृदय धडधडायला लागले. त्याने थरथरत्या हातांनी फोन उचलला. फोनवरून डॉक्टर जवळजवळ ओरडतच म्हणाले, आदित्य, एक चमत्कार झालाय. तुझा तो व्हिडिओ जर्मनीमधल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी सबटायटल टाकून त्यांच्या युनिव्हर्सिटी ग्रुपवर शेअर केला होता. आम्हाला आत्ताच आंतरराष्ट्रीय बोन मॅरो रजिस्ट्रीकडून मेल आला आहे. बर्लिनजवळच्या एका लहान गावात राहणाऱ्या एका तरुणाचा HLA 10/10 मॅच झाला आहे. त्याने कालच तो व्हिडिओ पाहून नोंदणी केली होती. आदित्य, आपल्याला डोनर सापडला आहे. आपल्याला डोनर सापडला आहे. ज्या क्षणी आदित्याने आपली सगळी आशा सोडली होती, त्या क्षणी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून त्याच्या प्रार्थनेचे उत्तर आले होते. तो मंदिराच्या कळसाकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. आज ते अश्रू हताशेचे नव्हते, तर कशा कृतज्ञतेचे होते, जी शब्दात मांडणे अशक्य होते. जी सर्वात मोठी डील फायनल झाली होती. डोनर सापडल्याची बातमी म्हणजे आशेचा एक किरण होता. पण लढाई अजून संपली नव्हती. आता सुरू झाला होता काळाशी खेळ. जर्मनीतील त्या लहान गावातून डोनरच्या शरीरातून स्टेम सेल्स अस्थिमज्जा काढून त्या जिवंत स्थितीत 24 तासांच्या आत मुंबईत रोहनपर्यंत पोहोचवणे हे एक महाकठीण आव्हान होते. आदित्यने आपल्या आयुष्यातील सगळा अनुभव, सगळी ताकद या एका कामासाठी पणाला लावली. त्याने आपल्या प्रायव्हेट जेटची सोय केली. दोन्ही देशांतील सरकारकडून तातडीच्या परवानग्या मिळवल्या आणि जगातील सर्वोत्तम वैद्यकीय टीमला या कामाला लावले. एकेकाळी जो माणूस पैशांचा वापर फक्त आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी करायचा,
तोच माणूस आज त्याचा वापर फक्त आपल्या भावाचा श्वास परत आणण्यासाठी करत होता. तो क्षण आला. एका थंड पेटीत ठेवलेल्या त्या जीवनदायी पेशी मुंबईत दाखल झाल्या. रोहनला ट्रान्सप्लांटसाठी तयार करण्यात आले. ती प्रक्रिया एखाद्या रक्तसंक्रमणासारखी शांत होती, पण त्या खोलीतील तणाव भिंतींनाही जाणवत होता. काचेच्या दुसऱ्या बाजूला उभं राहून आदित्य हात जोडून सगळं पाहत होता. त्याच्या आयुष्यातील करोडोंच्या डील्सपेक्षाही ही डील त्याच्यासाठी सर्वात मोठी होती. तो आज देवीकडे काही मागत नव्हता. तो फक्त तिचे आभार मानत होता. पुढचे काही दिवस इकडे परीक्षेसारखे होते. त्या नवीन पेशी रोहनच्या शरीरात रुजणार का, यावर सगळं अवलंबून होतं. आदित्यने हॉस्पिटललाच आपलं घर बनवलं होतं. तो दिवस रात्र रोहनच्या बेडशेजारी बसून असायचा. कधी त्याच्याशी बोलायचा, तर कधी फक्त त्याला पाहत बसायचा. कंपनी, मीटिंग, प्रोजेक्ट्स सगळं काही तो विसरून गेला होता. आणि मग एके दिवशी डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी समाधानाची रेष उमटली. रोहनच्या रक्ताच्या रिपोर्ट्समध्ये नवीन पेशींची वाढ दिसत होती. हळूहळू, अगदी हळूहळू, पण रोहन मृत्यूच्या दारातून परत फिरत होता. आदित्यचा सौदा यशस्वी झाला होता. देवीने त्याच्या प्रार्थनेला उत्तर दिले होते. पुढे 3 महिन्यानंतर रोहन आता पूर्णपणे धोक्याच्या बाहेर होता. तो अजूनही अशक्त होता. चालण्यासाठी त्याला व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागत होता. पण त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते जुनं निरागस हसू परत आलं होतं. एके दिवशी संध्याकाळी आदित्य त्याला म्हणाला, चल, तुला एका ठिकाणी घेऊन जायचं आहे. त्याने रोहनला गाडीत बसवलं आणि गाडी मुंबईच्या त्या सर्वात महागड्या समुद्रकिनारी असलेल्या जागेवर येऊन थांबली, जिथे कधी काळी देशमुख सिग्नेचर टॉवर ही मुंबईतील सगळ्यात उंच बिल्डिंग उभी राहणार होती. पण आज तिथे चित्र वेगळं होतं. तिथे एका भव्य बांधकामाची सुरुवात झाली होती. शेकडो मजूर काम करत होते. जागेच्या प्रवेशद्वारावर एक मोठा बोर्ड लागला होता, ज्यावर लिहिलं होतं, महालक्ष्मी चॅरिटेबल हॉस्पिटल. रोहन निशब्द होऊन आपल्या मोठ्या भावाकडे पाहत राहिला. त्याचा आवाज कातर झाला होता. तो म्हणाला, दादा, हे तर तू देवीला बोललेला नवस आहेस. तू तुझं वचन पूर्ण केलंस. आदित्य त्याच्या व्हीलचेअरजवळ खाली गुडघ्यांवर बसला. त्याने रोहनचे हात आपल्या हातात घेतले. आज त्या सम्राटाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त प्रेम होतं. तो म्हणाला, वेड्या, माझा नवस माझ्या भावाला परत मागण्याचा होता. देवाकडून स्वतःचं नाव मोठं करून घेण्याचा नाही. मी मंदिराच्या पायरी उभं राहून एक सौदा केला होता, पण त्या बदल्यात देवीने मला जगण्याचा खरा अर्थ शिकवला. हे हॉस्पिटल म्हणजे पैशांनी नाही, तर आपल्या आईच्या श्रद्धेने, तुझ्यासारख्या निस्वार्थ माणसाच्या पुण्याईने आणि हजारो मुलांच्या आशीर्वादाने उभं राहत आहे. म्हणून यावर फक्त त्या आईचाच हक्क आहे. त्याने गाडीतून कोल्हापूरहून मुद्दाम आणलेली, देवीच्या पायांना स्पर्श करून घेतलेली एक वीट काढली. तो ती वीट रोहनच्या हातात देत म्हणाला, या हॉस्पिटलची पायाभरणी तुझ्याच हाताने होणार आहे. रोहनने थरथरत्या हातांनी ती वीट घेतली. त्या क्षणी त्याच्या जुनी NGOमधील काही मुलं, ज्यांना आदित्यने मुद्दाम तिथे बोलावले होते, ती धावतच आली आणि रोहनला विलगली. रोहन भैया, तुम्ही परत आलात. त्यांच्या त्या निरगस आवाजाने आसमंत भरून गेलं. आदित्य बाजूला उभं राहून हे दृश्य पाहत होता. त्याचा भाऊ त्या मुलांच्या गराड्यात हसत होता. समोर एका नवीन आशेची पायाभरणी होत होती. आज त्याने आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट गमावला होता, पण त्या बदल्यात त्याने आपल्या आयुष्याची सर्वात मोठी डील जिंकली होती. ते आकाशाकडे पाहिलं. डोळ्यातून वाहणारे अश्रू आज त्याला कमकुवतपणाचे नाही, तर एका अशा समाधानाचे वाटत होते, जे त्याला जगातल्या कोणत्याही इमारतीच्या उंचीवर जाऊनही कधी मिळालं नसतं. त्याची खरी पायाभरणी आज झाली होती. तर मित्रांनो, मी तुम्हाला अशीच आणखी एक कथा सांगणार आहे. त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मग चला पुढील कथेला सुरुवात करूया. पैठण नगरीच्या जवळ देवगिरी नावाच्या एका लहान गावात दामोदर नावाचे एक वृद्ध विणकर राहत होते. त्यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या देवीसाठी रेशमी शालू आणि वस्त्रे विणण्याचे काम करत असे. दामोदरच्या हातांमध्ये जणू कला वास करत होती. त्यांचे हात जेव्हा रेशमी धाग्यांवर फिरायचे,
तेव्हा केवळ कापड नाही तर एक जिवंत काव्य जन्माला येत असे. नवरात्रीच्या उत्सवासाठी गावातील सिद्धिदात्रीच्या मूर्तीला दामोदरच्या हाताने विणलेलं शालू नेसवलं जात असे. पत्नीच्या निधनानंतर त्यांची नात राधा हीच त्यांच्या जीवनाचा आधार होती. राधा अवघी 16 वर्षांची असली तरी तिने आपल्या आजोबांकडून विणकामाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. दामोदरचे एकच स्वप्न होते, राधाने एक महान विणकर बनावे आणि तिचे लग्न एका चांगल्या घरात व्हावे, जिथे तिच्या कलेचा आदर होईल. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. गेल्या काही महिन्यांपासून दामोदरची दृष्टी कमजोर होऊ लागली होती. रंगांमधील फरक ओळखणे, धाग्यांची बारीक नक्षी काढणे त्यांना अवघड वाटू लागले. शहराच्या मोठ्या डॉक्टरने सांगितले, आबा, तुमच्या डोळ्यांच्या नसा वयामुळे आणि सततच्या कामामुळे कमजोर झाल्या आहेत. काही दिवसानंतर तुमची दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. हे शब्द दामोदरसाठी मृत्यूदंडापेक्षा कमी नव्हते. ज्या डोळ्यांनी आयुष्यभर रंग आणि नक्षी वाहिली तेच आता अंधाराच्या दिशेने प्रवास करत होते. त्यांना स्वतःपेक्षा जास्त काळजी राधाची होती. मी आंधळा झालो तर या मुलीचे कसे होणार, तिचे लग्न कसे होणार आणि देवीच्या सेवेचे काय, जी आमची परंपरा आहे, हा विचार त्यांना आतून पोखरत होता. नवरात्रीचे दिवस जवळ आले होते. त्यांनी देवीसाठी एक खास शालू विणायला घेतला होता, ज्यावर त्यांनी सिद्धिदात्रीचे वात्सल्यपूर्ण चित्र विणण्याचे ठरवले होते. पण आता त्यांना काहीच दिसत नव्हते. धागे एकमेकात मिसळत होते, नक्षी अस्पष्ट होत होती. एक दिवस हताश होऊन त्यांनी आपले डोके हातमागावर टेकवले. हातमाग म्हणजे एक लाकडी साडी विणण्याची मशीन, आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राधाने आपल्या आजोबांना अशा अवस्थेत पाहिले. तिचे कोवळे मन आजोबांच्या दुःखाने हेलावून गेले. ती त्यांच्याजवळ बसली आणि तिने त्यांचा हात हातात घेतला. बाबा, तुम्ही आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी मातेची सेवा केली. आता मी तुमचे डोळे बनेन. तिने देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावला आणि हात जोडून संकल्प केला, हे सिद्धिदात्री, तू तर आई आहेस. तू माझ्या आजोबांच्या डोळ्यातील दुःख पाहू शकत नाहीस का? मी या 9 दिवसात कठोर उपवास करेन. तू फक्त मला इतकी शक्ती आणि कला दे की मी माझ्या आजोबांच्या वतीने 9 दिवसापर्यंत तुझा शालू पूर्ण करू शकेन. माझ्या आजोबांचा सन्मान आणि आमच्या घराण्याची परंपरा आता तुझ्या हातात आहे आई. दामोदरने तिचे शब्द ऐकले. त्यांच्या मनात आशेचा एक लहानसा किरण चमकला. पण तो लगेच विझून गेला. ही अजून लहान आहे. इतकी अवघड नक्षी हिला कशी जमणार? दुसऱ्या दिवसापासून राधा त्या हातमागावर बसली. तिचे लहान नाजूक हात धाग्यांशी संघर्ष करू लागले. सुरुवातीला धागे तुटत होते, नक्षी चुकत होती, तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. त्या दामोदर तिच्या शेजारी येऊन बसले. त्यांना दिसत नव्हते, पण त्यांना प्रत्येक धागाचा स्पर्श आणि आवाज ओळखता येत होता. ते म्हणाले, बाळा, रडू नकोस. डोळे माझे गेले आहेत, पण माझ्या हातांची स्मृती अजून जिवंत आहे. तू फक्त हात चालव, मी तुला सांगतो. आणि मग एक वेगळा अध्याय सुरू झाला. दामोदर आपल्या स्पर्शाने आणि अनुभवाने राधाला मार्गदर्शन करू लागले. हा धागा थोडा सैल सोड, आता लाल रंगाचा धागा घे. हातमागाचा आवाज बदललाय, म्हणजे धागा ताणला जातोय. ते डोळे मिटून तिला सूचना देत होते आणि राधा एखाद्या आज्ञाधारक शिष्येप्रमाणे त्या सूचनांचे पालन करत होती. आजोबांना तिची ही तपश्चर्या पाहून घरातील भिंतींनाही पादर फुटलं असेल. दिवस रात्र भूक तहान विसरून ते दोघे त्या शालूमध्ये प्राण ओतत होते. आज नवरात्रीचा 3रा दिवस होता. आज त्यांना शालूवरील देवीचे मुख्य रूप विणायचे होते. देवी सिद्धिदात्री कमळावर विराजमान होती. हा सर्वात अवघड भाग होता. राधाचे हात आता दुखू लागले होते. तिची हिंमत संपत चालली होती. तिने हातमागावर डोके ठेवले आणि ती रडू लागली. आई, मला नाही जमणार हे. मी माझ्या आजोबांचा विश्वास तोडणार आहे. मला माफ कर. तिचे ते निरगस शब्द ऐकून दामोदरचे हृदय भरून आले. त्यांनीही डोळे मिटले आणि कित्येक महिन्यांनी पहिल्यांदाच ते मनापासून देवाला शरण गेले. हे माते, तू माझे डोळे घेतलेस. मला त्याचे दुःख नाही. मी माझे आयुष्य जगलो, पण या लहान मुलीच्या श्रद्धेचा मान ठेवू. तिच्या हातात तुझा वास असू दे. आमची ही कला, आमची ही परंपरा
जिवंत ठेव आई. आणि त्या क्षणी त्या लहानशा झोपडीत एक सोनेरी दिव्य प्रकाश पसरला. तो प्रकाश हातमागातून येत असल्याचा भास होत होता. राधाला आपल्या हातांमध्ये एक नवीन ऊर्जा जाणवली. तिचे हात आता आपोआप एका विलक्षण गतीने आणि अचूकतेने चालू लागले. दामोदर जे तिच्या शेजारी बसले होते ते आश्चर्याने उडाले. एका चमत्काराप्रमाणे काही क्षणांसाठी त्यांची दृष्टी परत आली. त्यांच्या अंधाऱ्या जगात प्रकाश पसरला. त्यांनी पाहिले, त्यांच्या डोळ्यांसमोर तो शालू एका दैवी तेजाने चमकत होता. त्यांची नात राधा एका महान आणि अनुभवी कलाकाराप्रमाणे हातमाग चालत होती. तसेच त्या शालूवर विणलेली सिद्धिदात्रीची छबी ती इतकी जिवंत वाटत होती की दामोदरला क्षणभर वाटले की देवीच्या डोळ्यातून त्यांच्यासाठी वात्सल्याचे अश्रू वाहत आहेत. ते काही क्षण ते दामोदराच्या संपूर्ण आयुष्याचे सार होते. प्रकाश हळूहळू नाहीसा झाला आणि दामोदराच्या डोळ्यांपुढे पुन्हा अंधार आला. पण हा अंधार भयान नव्हता, तर शांत आणि समाधानी होता. कारण डोळ्यांपुढे अंधार येण्यापूर्वी त्यांच्या डोळ्यांनी जे पाहायचे होते ते पाहिले होते. तो शालू पूर्ण झाला. तो केवळ एक शालू नव्हता, तर ती एक प्रार्थना होती, एक तपश्चर्या होती. दामोदरने आयुष्यभर विणलेल्या कोणत्याही वस्त्रापेक्षा तो अधिक सुंदर होता. नवरात्रीच्या 9व्या दिवशी दामोदर आणि राधा तो शालू घेऊन मंदिरात गेले. जेव्हा तो शालू देवीच्या मूर्तीवर चढवण्यात आला तेव्हा उपस्थित सर्व लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. त्या शालूचे तेज आणि सौंदर्य पाहून सर्वांनी हात जोडले. जेव्हा ही चमत्काराची बातमी सर्व दूर पसरली तेव्हा एका मोठ्या शहरातील एका श्रीमंत व्यापाऱ्याने ही कथा ऐकली. तो स्वतः हिरा मोत्यांचा व्यापारी होता, त्यामुळे त्याला कलेची जाण होती. तो मुद्दाम देवगिरी गावात आला. त्याने तो शालू पाहिला. त्यानंतर तो राधाला आणि दामोदरला भेटला. मग तो दामोदरला हात जोडून म्हणाला, आबा, तुमच्या नातीच्या हातात केवळ कला नाही, तर देवीचा आशीर्वाद आहे. मी माझ्या मुलासाठी तिचा हात मागायला आलो आहे. ती माझ्या घरची सून नाही, तर आमच्या व्यवसायाची आणि घराण्याची शान बनेल. राधाचे लग्न मोठे थाटामाटात झाले. दामोदर, जे आता पूर्णपणे आंधळे झाले होते, ते त्या दिवशी जगातील सर्वात सुखी व्यक्ती होते. ते आपल्या नातीला लग्नाच्या वेशात पाहू शकत नव्हते, पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या हास्याचा आवाज ते अनुभवू शकत होते. त्यांना माहीत होते त्यांची दृष्टी गेली, पण देवीने त्या बदल्यात त्यांच्या परंपरेला आणि राधाच्या भविष्याला एक नवी दृष्टी दिली होती. त्यांचं स्वप्न पूर्ण झाले होते. त्यांचे डोळे कोरडे होते, पण त्यांचे हृदय कृतज्ञतेच्या अश्रूंनी ओलीचिम झाले होते. नवदुर्गेचे 9वे रूप माता सिद्धिदात्री ही नवदुर्गातील 9वी आणि अंतिम शक्ती आहे. नवरात्रीच्या 9व्या दिवशी 9वी तिथी तिची पूजा आणि उपासना केली जाते. सिद्धिदात्री म्हणजे सर्व प्रकारच्या सिद्धी, अलौकिक शक्ती प्रदान करणारी देवी. तिची उपासना केल्याने साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्याच्यासाठी विश्वातील काही अगम्य राहत नाही. नावाचा अर्थ सिद्धिदात्री हे नाव 2 शब्दांपासून बनले आहे. सिद्धी म्हणजे अलौकिक शक्ती, विशेष ज्ञान, कौशल्य आणि परिपूर्णता. दात्री म्हणजे देणारी किंवा प्रदान करणारी. यामुळे सिद्धिदात्री नावाचा अर्थ सर्व सिद्धींची दात्री असा होतो. देवीचे स्वरूप, आसन. देवी सिद्धिदात्री पूर्णपणे उमललेल्या कमळावर विराजमान आहे. कमलासना, यामुळे तिला कमलवासिनी असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. चतुर्भुज रूप. देवीला 4 भुजा आहेत. तिच्या उजव्या हातांमध्ये गदा आणि चक्र, तर डाव्या हातांमध्ये कमळ आणि शंख आहे. तिचे रूप अत्यंत सौम्य, शांत आणि दिव्य तेजाने परिपूर्ण आहे. ती ज्ञान आणि कृपेचा सागर आहे. तिची कांती स्वर्णिम आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त करण्यासाठी देवी सिद्धिदात्रीची कठोर तपश्चर्या केली होती. तिच्या कृपेने भगवान शंकराला सर्व अष्टसिद्धी प्राप्त झाल्या. इतकेच नाही, तर देवीने प्रसन्न होऊन शंकराच्या शरीराच्या अर्ध्या भागात स्थान घेतले आणि तेव्हापासून भगवान शिव अर्धनारीश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. देवी सिद्धिदात्रीची उपासना केवळ मानवच नाही, तर देव, दानव, गंधर्व, यक्ष आणि सिद्धिपुरुष देखील करतात. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या उपासनेचे फळ
9व्या दिवशी देवी सिद्धिदात्रीच्या पूजेने पूर्ण होते. मित्रांनो, जर ही कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.